तुम्हा सर्वांना या शुभ संध्या समयी आमचा नमस्कार. अगं, तुला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती आहे का? हो, माहिती आहे की. तुला माहिती आहे का? हो. मग सांग मग. तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहीतच असेल. शिवाजी या शब्दाचे उलटे केले तर जीवाशी असे होते. हो का? म्हणजेच ग. जो राजा स्वतःच्या जीवाशी खेळला तो खरा शिवाजी. हो का? तर छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी किल्ले रायगड. अगं, तुला माहिती आहे का? रायगडाच्या काही अंतरावर वाकुसवे या गावात एक धनगर कुटुंब राहत असे. त्या कुटुंबातील हिरा नावाची स्त्री गडावर दूध विकण्यात जात असे. तर सूर्यास्त झाल्यानंतर गडाचे दरवाजे एकदा बंद झाले की ते दुसऱ्या दिवशी उघडतच नव्हते. हो. तर अशा वेळी उशिरामुळे हिरा गडावरच अडकून राहिली. तुला हिराची कहाणी माहिती आहे का ग? नाही, थोडीशीच माहिती आहे. तुला माहिती आहे? हो. मग सांग मग. एक माता आपल्या चिमुकल्याकरिता किती शौर्य दाखविते हे पाहून छत्रपती शिवाजी महाराज तिला साडी, चोळी व इनाम देऊन तिचे कौतुक करतात. अशाच ह्या धाडशी हिराची कहाणी आम्ही इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनी हिरकणी या नृत्यातून सादर करीत आहोत. मार्गदर्शिका संगीताताई, मार्गदर्शक गावडे काका. धन्यवाद. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी काही अंतरावर वाकुक्षी नावाच्या छोट्याशा गावात धनगराच्या कुटुंबात आपला पती आणि छोट्याशा बाळासोबत हिरा राहायची. एके दिवशी हिरानं गोठ्यातून जनावरांचं दूध काढलं आणि आपल्या तान्ह्या बाळाला खेळवून पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. संध्याकाळ झाली आणि गडाचे दरवाजे बंद झाले. माझं बाळ एकलं घरलं याबद्दल बस इथे तुमच्या पुढे मला जाऊ दे.
जेव्हा आई 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 दमलेला जीव पुन्हा म्हणून ये कानी ते हाक जेव्हा आई 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 कुठून तरी रस्ता असेल ना, एवढा मोठा गड. त्याचा जो पश्चिमेचा कडा आहे तिथं न तटबंदी न भूस कडा असा भरत होतो तिथून भूतस्त वारावर येतो आणि पाणी खाली लागतो. पण माझं बाळ, आई भावाने राहील पाठीशी उभी. आई बाबानीला समतीकडे पोचता येत नाही म्हणून तर तिनं आई बनवले. पोटासाठी जरी रोज हिंडते पाऊल कान घेते क्षण क्षण पिढ्यांची चाहूल. पोटासाठी जरी रोज हिंडते पाऊल कान घेते क्षण क्षण पिढ्यांची चाहूल. झोपेमध्ये सुद्धा झोपेमध्ये सुद्धा मन जागे जागे राही. कानी येते हाक जेव्हा आई 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 आई. राज आज्ञेमुळं दरवाजा उघडणं शक्य नसल्यानं तिचं म्हणणं कुणीच ऐकेना. आता हिराच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं असलेलं तान्हबाळ. त्याच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या हिरानं किल्ल्याच्या कडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. एका आईच्या